नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आज आपण घरच्या घरी अगदी बेकरी स्टाईल अशी खारी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। अगदी खुसखुशीत आणि भरपूर अशा लेयर सुटलेली ही खारी आज आपण बनवलेली आहे। मार्केटमधून तर आपण नेहमी खारी विकत आणून खातच असतो। आता तीच खारी अगदी घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण तयार केलेली आहे। नक्कीच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडेल। रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला या ठिकाणी खारी बनवण्यासाठी 2 वाटी एवढा मैदा लागणार आहे। पाव चमचा एवढं मीठ ॲड करायचं आहे आणि 1 टीस्पून एवढं आपल्याला ओवा घालायचा आहे क्रश करून। ओव्यामुळे या खारीला फ्लेवर खूप छान येत असतो। आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे। या ठिकाणी मी रूम टेम्परेचरवरचं तूप घेतलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप लागणार आहे। आधी मी 2 चमचे एवढं तूप घालून आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आधी चेक करून बघायचं आहे की हातामध्ये पिठाची मूठ तयार होते आहे की नाही। तर मी चेक करून बघितलं तर पिठाचा असा गोळा नाही तयार झाला। तर मी परत अजून 1 ते 2 टेबलस्पून एवढं तूप ॲड केलेलं आहे आणि आता चांगलं असं मिक्स करून आता परत एकदा मी चेक करून बघते। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पिठाचा असा गोळा तयार होतोय, अशी मूठ तयार होते। याचा अर्थ असा की आपलं पिठाला मोहन हे छान असं बसलेलं आहे। आता या ठिकाणी थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त देखील आपल्याला घट्ट कणिक नाही मळायचं आणि सॉफ्ट देखील नाही मळायचं आहे। नॉर्मली जसं आपण चपातीसाठी पीठ मळत असतो त्या प्रकारे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी हा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की जास्त सॉफ्ट देखील नाही केला आणि घट्ट देखील नाही आहे। आता हे पीठ आपण 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया। आता या ठिकाणी आपल्याला जो खारीसाठी लागणारा जो साठा असतो किंवा जी पेस्ट असते ती आपल्याला तयार करून घ्यायची। या ठिकाणी मी 2 ते 2.5 टेबलस्पून एवढा मैदा घेतलेला आहे। सॉरी, तर ते तूप माझ्याने खाली थोडं सांडलं गेलं होतं। आता या ठिकाणी आपल्याला 2 चमचे मैद्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून एवढं तूप लागणार आहे। आता या ठिकाणी मी थोडं थोडं तूप घालून आता याची फाईन अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। आता स्मूथ असा आपल्याला हा साठा तयार करून घ्यायचा आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी 3 ते 3.5 टेबलस्पून एवढं या ठिकाणी तूप मी ॲड केलेलं होतं। आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आपल्याला खारीसाठी लागणारा जो साठा होता तो या ठिकाणी तयार झालेला आहे। मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे याला आणि आपली स्मूथ अशी जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। तर आता या ठिकाणी पीठ देखील आपलं चांगलं सेट झालेलं आहे। 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया। आता मीडियम साईजचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे। चला तर मग आता या ठिकाणी 2 वाटी मी मैदा घेतलेला होता त्याचे साधारणतः 10 गोळे हे तयार झालेले आहेत। आता आपल्याला याच्या पूर्ण पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी अतिशय पातळ अशी ही चपाती लाटून घेते। या ठिकाणी पीठ लावायची गरज नाही पडत। मी मैदा या ठिकाणी यूज केलेला नाही आहे वरून लावण्यासाठी। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे आपल्याला ही पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची। अशा प्रकारे मी सगळे चपात्या आता लाटून घेते।
तर आता या ठिकाणी मी सगळे मैद्याचे ह्या चपात्या लाटून घेतलेल्या होत्या. आता या ठिकाणी एक चपाती घ्यायची आहे आपल्याला आधी आणि हा जो साठा तयार केला होता खारीसाठी तो हाताने आता सगळीकडे आपल्याला असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लगेच आपल्याला दुसरीही मैद्याची अशी चपाती ठेवायची आहे आणि त्याच्यावर देखील आपल्याला हा साठा असा लावून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी 5 लेयर्सवाले बनवते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 3 लेयरच्या देखील बनवू शकतात. तर आता या ठिकाणी मी तिसरी चपाती ठेवून याच्यावर देखील आता हा साठा लावून घेतलेला आहे. परत आता याच्यावर एकदा ही चपाती ठेवायची आणि हिला देखील आता वरून थोडा आता साठा लावून घ्यायचा आहे किंवा ही पेस्ट लावून घ्यायची आहे. तुम्ही याला काय म्हणता ते मैद्याचं आणि तुपाचं जे मी मिश्रण बनवलेलं आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी तर याला साठाच बोलते किंवा पेस्ट असंच बोलते. तर आता या ठिकाणी मी एकमेकांवर सगळे चपात्या या पेस्ट लावून या सेट करून दिलेले आहेत. तर आता या ठिकाणी आपल्याला दोघी बाजूने अशा फोल्ड करून याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे. आता याची आपल्याला अलगद हाताने एक चपाती लाटून घ्यायची. जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील आपल्याला करायची नाही. यासाठी थोडं पीठ आपण यूज केलेलं आहे वरून लावण्यासाठी. तर अलगद हाताने आपल्याला हे खारीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी हलक्या हाताने पूर्ण अशी मोठी चपाती ही करून घेतलेली आहे. जास्त देखील आपल्याला पातळ नाही करायची आहे, नाहीतर आपली खारीला जे लेयर्स आहेत ते एवढे छान नाही सुटणार आणि जास्त जाड देखील नाही ठेवायची जेणेकरून ती आतमध्ये कच्ची राहील नाही तर. तर आता या ठिकाणी तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही या ठिकाणी खारी कट करू शकता. तर आता या ठिकाणी मी लांब अशी आधी कट करून घेते. मी स्क्वेअर शेपमध्येच आता हे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तर आता या ठिकाणी सगळे खारीचे तुकडे मी करून घेतलेले आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आताच या खारीला पदर किती छान असे सुटलेले दिसत आहे. तर आपण आता तळल्यानंतर बघूया. तर आता आपल्याला या ठिकाणी स्लो फ्लेमवरच किंवा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय करायची नाही आहे, नाहीतर आपली खारी वरून शिजेल आणि आतमध्ये ही कच्ची राहील. आता डायरेक्ट ही आपल्याला खारी ही पलटवायची नाही आहे, फक्त आपल्याला जाडीने ही फक्त मोकळी करून घ्यायची तेलामध्ये. तर आता लो फ्लेमवरच मी आता या सगळ्या खारी आता फ्राय करून घेणार आहे. तर आता या ठिकाणी पहिली बॅच मी तळून घेतलेली होती. आता दुसरी बॅच देखील आपण तळून घेऊया. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की खारीला लेयर्स किती छान असे सुटलेले आहेत. तर आता या ठिकाणी सगळ्या खारी मी तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत आणि रंग देखील तेवढाच सुरेख आपल्या या खारीला आलेला आहे. चला तर मग आता खारी आपली रेडी आहे आणि इकडे मी दुसरीकडे चहा देखील रेडी करून ठेवलेला होता. आता गरमागरम चहासोबत आता आपण ही खारी ट्राय करून बघू. चला तर मग या तुम्ही देखील खायला. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आपली खारी ही किती सुंदर अशी तयार झालेली आहे आणि खुसखुशीत तेवढीच झालेली आहे. अगदी बेकरी स्टाईल ही आपली खारी तयार झालेली आहे.
नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का माझी आजची खारीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.